अखेर नाशिक शिक्षक मतदारसंघाचं चित्र स्पष्ट। महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी तर अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव। मुंबई ठाकरेंचे 2 शिलेदार विजय। मुंबई पदवीधरमधून अनिल परब, मुंबई शिक्षकमधून जमो अभ्यंकर विजयी। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्यांचं पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान। माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने तर तुकोबांची पालखी लोणी कारभारच्या दिशेने मार्गस्थ। दूध दरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग। दिल्लीमध्ये आज किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचा लॉंग मार्च विधान भवनावर धडकणार तर प्रकल्पग्रस्त उद्या आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करणार। महावितरणाच्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी। वीज खरेदीसाठी टाकलेली अट विशिष्ट कंपनीसाठी असल्याचा आक्षेप। मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकाकर्त्यांमध्येच मतभेद। शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायची की नाही यावरून याचिकाकर्त्यांमध्येच वाद। दिल्लीमध्ये आज एनडीएतील नवनिर्वाचित खासदारांची बैठक। बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित। पंतप्रधान मोदी खासदारांना करणार संबोधित। मुंबईतील बोरिवलीमध्ये अनधिकृत रेस्टॉरंट आणि बारवर कारवाई। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल पुन्हा बंद। 4 जुलैपासून दोन्ही पुलावरून वाहतूक होणार सुरू। आजपासून भारतामध्ये नवीन कायदे लागू। राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईतून सुरू। बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसानं देशात चक्रीवादळ। टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्येच अडकले। कर्जतमध्ये मावळ मतदारसंघाचे महायुतीचे खासदार फिरंगाप्पा बारणे यांचा सत्कार समारंभाला अजितदादांच्या राष्ट्रवादीची मात्र दांडी। ईशान्य भारतामध्ये पावसाचा तडाखा। आसाममध्ये अतिवृष्टीने ब्रह्मपुत्रा नदीला पूर। गोलाघाट जिल्ह्याचा काही भाग पाण्याखाली बुडाला। अनिल परबांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। कांद्याला स्थिर हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडारा वन विभागाच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन। शासकीय संस्थांना वन विभागाच्या वतीने मोफत वृक्ष देण्यात येणार। जालना जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।